सिडेट कंपनीतील कामगारांचा गेट समोर संसार। कंपनीच्या गेट पुढे भरवली विद्यार्थ्यांनी शाळा आणि विविध मागण्यासाठी कामगारांचे आंदोलन सुरूच। आंदोलनाचा 18वा दिवस लोटला तरीही काही पावले कंपनीकडून उचलली नाही। वेळ आली तर चक्का जाम करू असा इशारा आंदोलनकर्ते यांच्या वतीने देण्यात आला। आजपर्यंत जो वर्कर 25 वर्षापासून कंपनी कार्यरत असणारा वर्कर 20 वर्षापासून काम करत असताना आणि त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टी पद्धतीत काम करणारा वर्कर 15 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टी पद्धतीचा वर्कर काम करत आहे आणि 20-21 वर्षापासून सिडेट कंपनीचा वर्कर काम करत आहे। या 20 वर्षाच्या 21 वर्षाच्या कालावधीत जो समाधानपूर्वक जो पगार मिळाला पाहिजे तो आजपर्यंतही कंपनीने दिला नाही। यामध्ये वास्तविकता जे एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे या एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये हजार्ड्स अलाउन्स मिळाले पाहिजे जो धोका पद्धतीत वापरण्यात येते। जसं एखादा धोक्याच्या ठिकाणी जर काम करणारा वर्कर आहे तर त्याला तो अलाउन्स मिळालाच पाहिजे, परंतु तो सुद्धा अलाउन्स या ठिकाणी मिळत नाही। 15 वर्षापासून कार्यरत असणारा ठेकेदारीचा वर्कर तो आज 10 ते 11 हजाराच्या वर पगार मिळू शकत नाही किंवा त्याला मिळत नाही आणि महिला कामगारी इथं 10 हजाराच्या वर त्यांना पगार मिळत नाही, परंतु सिडेट वर्कर जो आहे तो 15 ते 16 हजाराच्या वर 15 ते 16 हजारापर्यंत मिनिमम त्याला सॅलरी मिळते। परंतु यामध्ये जे 20 वर्षापासून कार्यरत असणारा वर्कर या जे अलाउन्सेस मिळाले पाहिजे, कॅम्पिंग अलाउन्स आहे किंवा अदर्स अलाउन्स आहे, इतर अलाउन्स आहे, ते कोणत्याही पद्धतीचे या ठिकाणी मिळत नाही। जर कंपनीनं आमच्या मागण्या ज्या 20 मागण्या आहे वेळेवर पगार करणे किंवा इतर ज्या कोणत्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू। आणि कंपनी 20 ते 22 वर्षापासून आजपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारचा DA आजपर्यंत दिलेला नाही। वेगवेगळ्या प्रकारचे अलाउन्सेस जे एक्सप्लोसिव्ह फॅक्टरीत दिले जातात ते सुद्धा आम्हाला दिले गेलेले नाहीत। तसेच कंपनी आजपर्यंत आम्ही कंपनीत काम करतो पण आजपर्यंत आम्हाला 8.5 घंटे ड्युटी करावी लागत आहे। आजपर्यंत कोणत्याच प्रशासनाने या कंपनीकडे लक्ष दिलेलं नाही आणि जे झालेलं जे ॲग्रीमेंट होतं त्याला कोणत्याच कामगाराचं म्हणजे सहमत नव्हतं, प्रत्येकाचा विरोध होता। तसेच या सगळ्या घडामोडीवर लक्ष करून आम्ही एक संघटना सगळ्या कामगारा मिळून एक संघटना तयार करून या सगळ्या घडामोडीला विरोध करून या सगळ्या मागण्या ज्या पहिल्या संघटनेने ज्या केलेल्या होत्या त्या आमच्या विरोधात होत्या, त्यामुळे आम्ही संघटना केली आणि ज्या आमच्या मागण्या होत्या, ज्या आमच्या रितसर मागण्या होत्या, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार मागण्या होत्या, त्या आम्ही मागण्या कंपनीला मागितल्या। कंपनीने लॉकडाऊन केलं, गेट टाळेबंदी केली। कंपनीच्या मेन गेट समोर आम्ही कंपनी आत घेत नव्हती म्हणून कंपनीच्या गेटच्या समोर 16 दिवस हे आंदोलन केलं तरी सुद्धा कंपनीला जाग नाही आली। त्यानंतर 17व्या दिवसपासून आम्ही 2 एप्रिल पासून आमरण उपोषणाचा इशारा संघटना म्हणून तर होतीच नाही, तर त्या संघटनेनं जे लादला आमच्यावर तर गुलामगिरी पद्धत होती आणि ते गुलामगिरी मोडून काढण्यासाठी नवीन संघटना आम्ही तयार केली आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना समान काम समान वेतन मिळालं पाहिजे, हे आमच्या मुख्य मागण्या आहेत। आणि इथं महिला व पुरुष सारखंच काम करते, परंतु इथं एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे, याच्यामध्ये काय होते का बऱ्याचशा रिस्की गोष्टी घडत असतात आणि त्यानुसार आम्हाला कुठल्याच प्रकारचं वेतन व्यवस्थित मिळत नाही आणि ज्या वेतनावर आम्हाला काम करावं लागतं। याच्यामुळं काय झालं का ह्या मागण्या आम्ही रितसर दिलेल्या आहे, त्यांनी आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत आज आम्ही अन्नत्याग कालपासून चालू केलेला आहे, पुढं आम्ही पाणीसुद्धा पिणार नाही। प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला आता वेगळं स्वरूप मिळत असून वेळ पडल्यास चक्काजाम करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। आज आमच्या आंदोलनाला 18 दिवस झाले आणि 18 दिवसापासून आम्ही आंदोलनाच्या मार्गाने बसलो होतो आणि 3 दिवसपासून अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। अन्नत्याग आंदोलन करण्याचं कारण म्हणजे आम्ही 15 दिवस कंपनीच्या मालकाची वाट पाहिली का इथे येऊन भेटेन। त्यांनी स्वतः कंपनीच्या दरवाजाला लॉक लावले आहे आणि कामगार वर्गाला कुठल्या पद्धतीचा अंदर घेत नाही, फक्त गेटवर येते, लेटर लावते, 2 लोक सोडा, 3 लोक सोडा, 1 लोक सोडा। मला हे सांगा इथे 2000 लोक काम करते, त्यातले 4 लोक अंदर जाणार का? 4 लोक तर जाऊ शकत नाही, तर 2000 लोक जाईन। आमचे छोट्या मोठ्या मुद्दे जे आहे मागण्या आहे ह्या जायज मागण्या आहे, शासनाच्या नियमानं मागण्या आहे, ज्या कामगाराच्या हिताच्या आहे, ज्या कामगार संघटनेचा प्रहार सिडेट कामगार संघटनेचा
हमारी मांगे